नमस्कार, मी अविनाश शिलेकर. PCB टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे संभाव्य भावी नगरसेवक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो. आता माझ्यासोबत आहेत राजेंद्र गणपत जगताप. जगताप साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. ते माजी नगरसेवक आहेत. यापूर्वी त्यांनी 3 निवडणुका लढवल्या, 2 मध्ये त्यांचा पराभव झाला, एका निवडणुकीमध्ये जिंकले. आणि प्रभाग क्रमांक 31 पिंपळे गुरव हा जो संपूर्ण पट्टा आहे ते तिथले जगताप म्हटल्यावरती त्यांचं नाव किती ख्यात आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे ते सांगण्याची मी जास्त गरज नाही. त्यांच्या नावाची किंवा त्यांच्या कार्याची जंत्री मी वाचणार नाही, त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते वर्षभरामध्ये सगळे उपक्रम राबवत असतात आतापर्यंत, आणि अफाट जनसंपर्क आहे. कुठलंही काम त्यांच्याशिवाय तिथं होत नाही. आताची परिस्थिती सुद्धा अशी आहे, नगरसेवक नसतानाही त्यांनी त्यांचा जनसंपर्क, सामाजिक काम हे कायम चालू ठेवलेलं आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक हे सगळेच आहे ओव्हरऑल. त्याच्यामुळे राजेंद्र जगताप यांचं नाव तिथं हुकमी एक्का म्हणून घेतलं जातं. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची त्या पक्षाकडून ते पुन्हा तिथे इच्छुक आहेत. मला सांगा राजेंद्रजी, तुमच्या आता तुम्ही 3 टर्म तिथे आहात, म्हणजे तुम्ही नगरसेवक नसतानाही असतानाही तुमचे कामाचे अव्याहत ते सुरूच आहे, चालू. आता त्या प्रभागामध्ये करायचं काय राहिलंय? आता त्या प्रभागामध्ये तुम्ही विकास काय काय केला आतापर्यंत? तू पहिला सांग. विकास मी असा केलाय की मी ज्यावेळेस 2012 ते 17 नगरसेवक होतो, तर मी जवळजवळ हा भाग अर्ध्याच्या वरती त्यामध्ये 12 मध्येच होता त्यावेळेस. तर मी तिकडनं सुरुवात केली. तर मी ज्या वेळेस काय होतं की स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप होते, त्यांनी त्यावेळेस मी 12 मध्ये 2000 आपलं दराडेताई आणि आमच्या 2चं पॅनल तुमचं दोघांमध्ये मी होतो. त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रभाग 45,000चा होता पिंपरी चिंचवडला. तो असताना मग त्याच्यामध्ये काम करायचं. आता दराडेताई तर नव्हते, मीच सगळं बघत होतो. बरोबर. काम करताना त्या ठिकाणी ज्या अडचणी आल्या, सगळ्यात महत्वाचं माझ्याकडनं काम, जी महत्वाची कामं झाली ते सगळ्यात की 30-35 वर्ष तर रखडलेलं काम होतं नाट्यगृह निळू फुले नाट्यगृहाचं. मी त्याचं कोर्ट केस असताना ते कॉम्प्रोमाइज केलं. 3-4 जणांशी कॉम्प्रोमाइज करून त्याचं 35,000 स्क्वेअर फुटामध्ये ते नाट्यगृहाचं. त्यावेळेस तत्कालीन आयुक्त होते राजीव जाधव. त्यांच्याशी मिटिंग घेतली आणि ते मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याला भाऊंना सुचवलं मी की आपल्याला इथं कुणाचं ज्याची जागा आहे त्याचं नाव द्यायचे त्यांचे प्रयत्न होते, पण मी थांबवलं. म्हणलं आपण नट्ट सम्राट निळू फुल्यांचं नाव द्यायचं. हे मी म्हणलं ठीक आहे, तू म्हणतो ना तर नाव देऊन टाका. कारण त्यांना वाटत होतं की ज्याची जागा आहे त्याला नाव द्यावं. म्हटलं त्यांचं नाव देण्यापेक्षा हे प्रतिष्ठा वाढेल, ते नाव दिलं. आणि ते निळू फुले नाट्यगृह 600-650 आसनचं क्षमतेचं सुरू झालं. बरोबर. त्यावेळेस त्याचे 25 कोटी मध्ये त्यावेळेस झालं. आता 100 पुरले नसते. परत त्यानंतर दुसरं मी काम केलं की एक खेळाचं मैदान होतं. कुठे? पिंपळे गुरवलाच, बॅडमिंटनच्या बाजूला. सर्व नंबर 41-47 असा सर्व नंबर आहेत ते, 341-347. तर तिथं काय आलं की थोडस 10-12 गुंठ्याचे 15 गुंठे येणं बाकी आहे आरक्षण मधून. त्या लोकांनी आहे त्यांनी मोबदला घेतलेला नाहीये आणि बाकीचं सगळं डेव्हलप. त्यावेळेस मी तिथं सुद्धा सगळं करून स्टेडियमच्या टाईप, म्हणजे बाकीचं जे आहे की आतमध्ये खेळायचं मैदान आणि बाहेरून हे करायचं, त्याच्यामध्ये गाळे काढायचे 100 असं प्लॅन केला होता महापालिकेने त्यावेळेस. तो प्लॅन केला की जे आता तिथं महापालिकेच्या रोडला, म्हणजे 60 फुटी रोडला, मग तिथं महापालिकेच्या जागेमध्ये जे भाजीवाले वगैरे रस्त्यावरती आहेत, ह्या भाजीपाले जे लोक आहेत त्या लोकांसाठी ते 100 गाळे जर काढले तर तिथलं माझं आता बी ते धोरण आहे. मार्केट होऊ शकतं. हो, की माझं आता पुढचं ते धोरण आहे. त्या प्रभागामध्ये गेलो, मी निवडून आलो तर मी ते पहिलं करणार आहे. कारण तिथं जे आज आहे की एवढी लोकांची गर्दी असते वर्धा, लोकांना हातगाड्या, हे PWDच्या कॉर्नरला तिथून तर साई चौकापर्यंत सगळ्या टपऱ्याच्या लाईनच आहेत. सगळं बकालपणा आलं आणि त्या लोकांना बी त्याचं एक वेगळं हे मिळालं. म्हणून माझं ते धोरण आहे की त्यावेळेस मी जे प्लॅन केला होता तो मी पुढे कंटिन्यू करून ते सगळे लोक, भाजी मार्केट असेल सगळे, 100 गाडी तिथं होतात. प्लॅन पास केला होता. तो मी आल्यानंतर माझ्या ते डोक्यामध्ये आहे की तो खेळाचं मैदान आतमध्ये राहील
आणि बाहेरच्या बाहेरून बाजूला गाडी संपूर्ण हा, आणि हे सगळे जेवढे पिंपळगावला आहेत बाहेर रस्त्यावर फिरणारे हातगाड्या असतील काय असतील हे सगळ्यांना त्या सगळ्यांना तिथं बसवलं म्हणजे ते हा अतिक्रमण दूर होईल. हा जवळजवळ मोठं 5-7 एकरचं आरक्षण येते वा. खेळाचं मैदान. बरं. तर तेवढ्या ह्याच्यात ते सगळे बसतात. पीडब्ल्यूडी ग्राउंड म्हणताय का? नाही 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 ते वेगळं ते वेगळे पीडब्ल्यूडी ग्राउंड ते वेगळं पलीकडे गेलं. हे त्या ग्राउंडचं झालं. परत माझ्या काळामध्ये साधी मशानभूमी होती हा. ती पण मी मशानभूमी RCC मध्ये केली. बरं. त्याच्यानंतर बस टर्मिनलचं मी टेंडर काढलं होतं. हा. बस टर्मिनलचं टेंडर काढलं ते टेंडर तसंच पेंडिंग राहिलं त्यावेळेस 3-3.5 कोटी काम झालंच नाही. झालं तर तसंच राहिलं. ते खेळाचं मैदान अर्धवट राहिलं. दुसरं एक की मिरेकल गार्डन ते दुबईच्या धर्तीवर झालं. मिराकल गार्डन. मिरेकल गार्डन तर हे भाऊंची आणि अजितदादांची सत्ता होती त्यावेळेस हा दादांची सत्ता असताना महापालिकेमध्ये मग ते भाऊंनी ते संकल्प आणला की आपल्याला असं गार्डन करायचं. त्याचा पूर्ण पाठपुरावा मी केला. बरं. मी त्याचं सारखं सातत्याने तिथं जाऊन महापालिकेत मी हे करायचं आणि फक्त भावना दाखवायचं असं हे करायचं. तुमचं ते डायनासोर पार्क पूर्वी हा डायनासोर पूर्वी होतं तर त्यानंतर हे बदललं. तर आज ते टॉपचं आमचं गार्डन आहे आणि तिथं असंख्य गर्दी असते रोज संध्याकाळी. ते एक माझ्याकडनं ते एक काम झालं. आणि जे बाकीचे आता कामं जे पुढची पेंडिंग राहिलेत तर ती मी करू शकतो. कोणकोणती कामं आहेत? हा मी सांगतो की ज्या आरक्षण खेळाचं मैदान डेव्हलप करायचंय ते एक आहे. आता तुम्हाला सांगितलं की तुमच्या तिथं आमच्याकडं 200 बेडचं 20,000 स्क्वेअर फुटाचं आरक्षण आहे बरं तिथं. बरं. अच्छा. ते आता त्यालाही 30-35 वर्ष झाले. पण ते प्रशस्त हॉस्पिटल व्हायला पाहिजे. हो प्रशस्त हॉस्पिटल बांधण्यासाठी माझे प्रयत्न नक्की असणार आहे की आज 200 बेडचं हॉस्पिटल त्यावेळेचं नियोजन होतं. आता जास्त बी होऊ शकतं. बरोबर. आणि मेन स्पॉटला 18 मीटर रोडला टच आहे. पण सांगवीमध्ये आहे ना मला वाटतं. पिंपळेगुरव मध्येच सांगवीमध्ये सांगवीचं नाही. तिथं महापालिकेचं हॉस्पिटल साध्या ओपीटी वगैरे आहेत बरं. पण असं मोठं हॉस्पिटल नाही. म्हणजे आता आपली 6 हॉस्पिटल जी झाले थेरगाव जिजामाता वगैरे तसं नाही. तर त्या पद्धतीचं आरक्षण तिथं आहे. बरं. ते पण माझ्या डोक्यात आहे की ते करून घ्यायचं. कारण त्याला प्रयत्न केल्याशिवाय तर कुठलं होणार नाही. खरं. आणि मग लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या मी सातत्याने लोकांमध्ये असतो. माझी पतसंस्था आहे आमदारांच्या नावाने स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगतापच्या नावाने पतसंस्था. मी 25 वर्ष झाले 26 वर्ष झाले काढलेले. त्यामुळे लोकांचा संपर्क असतो. मग ज्याला गरज आहे मी विद्यार्थ्यांना गरज असेल तर मी त्याला लगेच तातडीने लोन देतो. ज्यांना घर बांधायचे त्यालाही लगेच मी तातडीचं लोन करून देतो. ज्या लोकांनी 10-15 लाख रुपये लोन घेतलं त्यांच्या आज 1-1 कोटीचे घर झाले. त्याच्यामुळे माझा संपर्काच्या माध्यमातून ते काम. हो संपर्क आहे. आणि नागरिकांना तुम्हाला सांगतो कोविडच्या काळात 2019-18-19 जे कोविडचं करोनाचं काळामध्ये मी कोविड सेंटर टाकलं होतं. अच्छा. तिथे 30 बेडचं. अरे वा. नाही माझ्या हॉटेल आहे एक सुरुची हॉटेल तिथं 30 बेडचं कोविड सेंटर टाकल्यानंतर मी स्वतः खर्च करून डॉक्टर वगैरे सगळं त्यांचं मी बघितलं. तर अक्षरशः लोक घरी होते बेडमध्ये जागा नाही पुरत नव्हती. घरी यायचे आम्हाला तिथं ऍडमिट करा म्हणून. हा ऑक्सिजन आणि कोविड हे केलं होतं मी 30 बेडचं. तिथे जागा पुरत नव्हती एवढं. त्यानंतर मग कोविडच्या काळामध्ये मी 3,000 लोकांना अन्नधान्य वाटलं. अच्छा. हो त्या बटाटे कांदा आणि गहू तांदूळ असं मी 3,000 लोकांना त्यावेळेस. दरवर्षीचा मोठा प्रोग्राम असतो का हा? दिवाळीला पण भरपूर असतो. दिवाळीला मी आमचं तसं दिवाळीला तर दर दिवाळीला अखंड आपलं हे असतं दीपावली सकाळ पाठचा कार्यक्रम मी गेले 17-18 वर्ष करतोय. हो पहिल्यापासून. आता मिराकल गार्डन मध्ये असतो तुमचा तिथं असायचं. आता जसं नाट्यगृह झालं ना तसं नाट्यगृहापासून मग नाट्यगृहातच होतं. ह्या वर्षी तर मी लाईव्ह 20-25 हजार लोकांनी पाहिलं. हो कारण मी काय केलं होतं स्क्रीन लावून लाईव्ह ठेवलं. लाईव्ह केल्यामुळे ते 20-25 हजार. तिथं जागाच नव्हती परत बाहेर ती खुर्च्या ठेवून अगदी लोक बसली होती. दरवर्षी माझं चांगले कलाकार आता त्याला चांगले गायक वगैरे आणले की मग ते चांगल्या पद्धतीने राजाभाऊ तुमच्या कामाची यादी सांगत बसतं तुम्हाला वेळ नाही. समस्या काय आता समस्या राहिल्या कोणत्या तिथे आता? समस्या ह्याच डेव्हलप करायचे जे काम आहेत. पवना नदीच्या बाबतीमध्ये पाहिलं पवना नदीचं बघितलं का सगळ्यात महत्वाचा विषय तो. पण आता हा वरच्या लेवलचा विषय मी काय त्याच्यामध्ये हे करू शकतो. हा
केंद्राचा आणि राज्याचा विषय आहे तसा. बरोबर बरोबर. पण आपल्याकडे ते जे काय वाटतं ना की आताची परिस्थिती हम्म. की खरंच नदी म्हणजे एक गटरच झालेले तो महागटर, आहे, स्वच्छ मोठं व्हायला गटर पाहिजे. आता मी ऐकतं कायम पाहतो तर 1100 कोटीचं टेंडर निघालं, नदी सुधार प्रकल्प चालू आहे, हा कायम ऐकतं. 1,500 कोटीचं टेंडर काढतं. हा, पण ह्याच्यात पैसा अजून नाहीये. काहीच नाही. आता त्याच्यात महत्वाचं सांगायचं की पिंपळेगुरव पासून म्हणजे नदी पिंपळेगुरव गावठाणापासून तर दापोडी ब्रिज पर्यंत, सांगलीच्या तिथपर्यंत नदीकडचे जे जागा आहे हो हो. ते आमची स्वतःची आहे. बरं. हा, म्हणजे शिरोळ्यांची होती ती पूर्ण तुमच्याकडे. त्यांनी आम्ही घेतली आणि ती आम्ही द्यायला तयार आहे. महापालिकेने घेण्याची दाखवली पाहिजे की त्यांनी त्याचे प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर बरोबर. कारण त्याचा सातबार आहे. अच्छा. आणि तेव्हा आम्ही काय म्हणतो की जसं पुण्यात झालंय तसं नदी सुधार प्रकल्प मध्ये त्याच्यातून रोड होऊ शकतो. हो बरोबर बरोबर. पण त्याला प्रयत्न केले पाहिजे. पण आता त्याच्यामध्ये मग नदी बुजवायचं काम, बुजवायचं वगैरे काम काहीच नाही, हे फक्त म्हणायला आहे. नदी बुजवायचा प्रश्नच येत नाही. बरं. हा सगळा वरती प्लॉटच आहे. म्हणजे शेती करत होते पूर्वी, अच्छा पूर्वीची शेती होती शेती करत नदीपासून संपूर्ण. हा. सातबारा शेती करत होते. आता हे काय होतं की कोणतरी जातं रात्रीचं, कोण टाकलं गाव कुठं काय कचरा की म्हणलं की दुसऱ्या दिवशी बातमी, असं होतं. पण तसं नाही ते. अशा पद्धतीने ते एक सुविधा आहेत. तुमच्या सांगतो की नागरिकांसाठी खरंच जर झाटायचं असेल तर 2-3 महत्वाच्या गोष्टी काय आहे माहिती का, की ज्या वेळेस जून महिन्यामध्ये शाळा चालू होतात, शाळा चालू झाल्यानंतर ज्या मुलांच्या समस्या असतात, सगळे लोक सारखे नाहीत, गरिबाची एवढी संख्या आहे आमच्याकडं, बरं. तर त्या लोकांना मी काय करतो, तातडीचं लोन करून देतो. त्यांना फीस भरायला पैसे नसतात हो, हो, वेळेला. हो, बरोबर. तर अशा लोकांना मी कितीतरी लोक येतात पतसंस्थेतून. पतसंस्थेतून, कारण तातडीचं लोन इतकं कुठं भेटत नाही. बरोबर. पण मी लगेच 4 लोक आले तर त्यांना मी लोन करून देतो. लोक ते भरतात त्यांची परिस्थिती असली तरी. पण त्यावेळेस देणं महत्वाचं असतं. बरोबर. लोकांना संपर्कात असणं महत्वाचं असतं. आता कोविडच्या काळात मी कंटिन्यू होतो. आता काही कार्यकर्ते दिसते मन आम्ही नगरसेवक आहे, आम्ही हे आहे, पण ते वार्डात तर असाय पाहिजेत, लोकांना भेटले तर पाहिजेत. लोकांना संपर्कामध्ये बरेचसे लोक नाहीयेत. आणि आता तर 4 वर्ष बघितलं महापालिकेचं काही विषय नाही. आता माझं प्रभागाचं माझं अंतर जास्त आहे, तरी पण मी त्या साईडला लोकांमध्ये सगळीकडेच असतो. मला रात्रंदिवस कधी फोन आला तर मी फोन घेतो. प्रभागाचा बाहेरचा आतला असं तुम्हाला असं काही नाही, असं नाही. आता राजकीय परिस्थिती काय आहे तिथे? तिथं राजकीय परिस्थिती म्हणजे आता तुम्ही पुन्हा निवडून कसे येणार? मी निवडून येणार म्हणजे 4 राष्ट्रवादीतून मी पॅनल करणार. काय समोरून समजा 2 पॅनल एखाद्या शिवसेनेचा होऊ शकतो किंवा एक भाजपचा तर असणारच आहे, 3 पॅनल. पण माझ्या माहितीप्रमाणे मी राष्ट्रवादीचं पॅनल निवडून आणणार. राष्ट्रवादीचं पूर्ण पॅनल निवडून आणणार. तिथे 4 जागा कशा आहेत तिथे आरक्षण? तिथं आरक्षण आहे ओपन पुरुष, ओपन महिला, ओबीसी पुरुष आणि एससी महिला. अच्छा, म्हणजे एकच खुली जागा आहे. मग स्पर्धा फार तीव्र राहणार. स्पर्धा आहेत ना, महिला स्पर्धामध्ये पण आहेत, पुरुषांमध्ये पण आहेत. आता बरेच जण फिरतात, चालू केले. अच्छा अच्छा. तर मी घरामध्ये तसं मी पोहोचलेलो आहे की दिवाळीपासून चालू केलेलं आहे मी आपलं त्यांना संपर्क. तर लोकांशी मी आता जाऊन भेटतोय आणि माझं एक काम चालू आहे. आणि मागचा माझा बेनिफिट पाहिजे त्यात की 2 पक्षाचे जरी राष्ट्रवादीत नव्हतं, मी भाजपमध्ये होतो. बरोबर, त्यावेळी भाजपमध्ये होतो. भाजपमध्ये भाऊमुळे तुम्ही तिकडे होतात? हो. मग माझ्या अपोजिट ह्याला अपक्षाला उमेदवारी निवडून आले ना. मी 12 मधून 11 मीच फक्त पडलो. बर. भाजपमधून तिकीट दिल्यानंतर मग त्यामध्ये अपक्ष नावानं आला ना तिथं. बरं. अच्छा. त्यावेळेस गणित. मग आता ते गणित कसं होतं की राष्ट्रवादीचे मतदान तिथं आहेत, कमीत कमी 4-5 हजार मतदान राष्ट्रवादीचं आहे. हो, कारण 4 उमेदवार मागच्या वेळेस राष्ट्रवादीतून राहिले. एक निलेश गांगर्डे होतं, कधीच बाहेर निघत नाही, त्याला 28 मतं होती, जवळजवळ 28. त्याच्यानंतर शिवाजी पाडोळे होता, त्याला 5,000 मतं. शिवाजी पाडोळे पहिले मनसेमध्ये होते. तो राष्ट्रवादीत होता त्यावेळेस 12-17ला. त्याला किती पडली? 5,000. बरं. त्यात तर एक सोनवणे म्हणून होता, बाळासाहेब सोनवणे, त्याला 3,000 पडले, 3200 त्याला. असे करून ही 6,000 झाली, 8,000. आणि त्याच्यामध्ये एक ओबीसीचा होता गौरव टन्नू, त्याला 8,500 मतं पडली. 8,500? हो. मग गोळाबेरीज केली तर 19,000 19,500 मतं आहेत राष्ट्रवादीची हे पडलेली त्यांना. आणि भाजपला? आणि भाजपला मग हे आता नवनाथचा
मला स्वतःला तिथं भाजपमध्ये राहून मला 6,000 मतं पडले बर बर बर. आणि तिकडे त्याला 12-13,000 मत चला पडले अपक्षाला. आणि मग बाकीचे एससीला वगैरे झाले 11,000. ठरून पराभव केला. हा सरळ आहे ना. आता हे जनतेला दिसतंय. आता असं होऊ शकत नाही. त्यावेळेस तो वेगळा वेळ होती आणि आज लोकांना जनतेला पण माहिती झालं. सगळ्या जनतेला तिथं माहिती आहे काम करणारे कोण आहे, काम न करणारे कोण आहे, जागेवर कोण असतं, जागेवर नसणारे कोण आहे, हे सगळ्या लोकांना माहिती आहे ना. पण आता संपूर्ण त्या परिसरामध्ये लक्ष्मण भाऊ, त्याच्यानंतर अश्विनीताई त्या आमदार झाल्या, नंतर अश्विनीताई, नंतर आता शंकर शेठ आमदार झाले. तो परिसर म्हणजे संपूर्ण भाजपचं पॉकेट समजलं जातं. अशा याच्यामध्ये राष्ट्रवादीचं पॅनल तुम्ही कसं काय काढणार? बघा ना, पॅनल समजलं. आता ही जर गोळाबेरीज केली ना, आता राष्ट्रवादीला स्ट्रॉंग पॅनल जर झाला, मी जर असतो ह्याच्या पलीकडे सांगतो, मला त्यावेळेस दादांनी माणूस पाठवला होता. बरं. अजित दादांनी की तुम्ही इकडनं उभे राहा, जरी पडले तरी तुम्हाला स्वीकृत मध्ये घेतो. बर. आपले स्वर्गीय आपले मित्र विजय भोसले स्वतः आलते. हे स्वतः आलते. आता मग आपले चांगले मित्र होते, तर त्यांनी मला सांगितलं नाही, मला इकडनं तिकीट मिळालेलं आहे, त्यामुळे मी आता नाहीये. तुम्हाला उमेदवारी देऊन पाडलं. हो. 11 तुमचं घाट झालं त्यावेळेस. हे झालं. त्याच्यामुळे आता ते जनतेला पण माहिती आहे की काम करणारं कोणी, न करणारं कोणी, हे सगळं लोकांच्या आता पाठ आहे. मला सांगा, परत राष्ट्रवादीची सत्ता येईल का इथे? तो भाजपचे 77 नगरसेवक आहेत. आता तुम्ही माजी नगरसेवक आहात, अनुभव आहे तुमचा. लक्ष्मण भाऊ बरोबर तुम्ही बराच काळ त्याच्यात राजकारणात आहात. भाजपची सत्ता येईल का राष्ट्रवादीची? कारण राष्ट्रवादी सत्ता तुम्हाला सांगू की अजितदादांनी मनावर घेतलं ना, तर राष्ट्रवादी 100% सत्ता येईल. कारण सांगतो की मागच्या वेळेस 17च्या काळामध्ये अजितदादांनी अजिबात लक्ष दिलं नव्हतं. बरोबर. दादांनी सांगितलं की पिंपरी चिंचवड शहराचा मी चांगला विकास केलाय, बरोबर, लोक मला विकास याच्यावर मतं देतील. तर त्यावेळेस तसे प्रकार घडला, म्हणून ही सत्ता गेली. ऍक्च्युली आता जी सत्ता येणार, तर दादा स्वतः आम्हाला ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस दादांनी सगळं सांगितलं सगळ्यांना की मी स्वतः कधीही बोलावं, मी महापालिकेत पिंपरी चिंचवडला हजर असणार आहे आणि मी सगळी ताकद वापरणार आहे आणि चांगल्या पद्धतीने मी सभा विवाह सगळं घेऊन सगळ्या आपल्याला सत्ता आली पाहिजे असं काम करायचं. आपण राज्यामध्ये तुम्ही भाजप एकत्र आहे, तुम्ही प्रचार कसा करणार? त्यांच्या विरोधात तुम्ही काय बोलणार? महायुती काय म्हणणार? महायुती म्हणून आहे, पण ज्यावेळेस आता वेगळे वेगळे होणार तर त्यावेळेस बोलावंच लागणार. अच्छा, निवडणूक प्रचारामध्ये निवडणूक प्रचारात ते बोलावं लागणार. काय बोलणार तुम्ही? आता आम्ही म्हणणार ना, राष्ट्रवादींनी काम काय केलेत सत्ता असताना आणि ह्यांनी काय काम केलेत हे सर दिसणार ना. 2017 ते 22 भाजप सत्तेत होती, पुढची 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती. तुमच्या अनुभवानुसार तुम्ही प्रचारामध्ये उद्या समजा मांडायचे झाले मुद्दे, तर काय मुद्दे मांडणार? आता जसं आम्हाला त्यांनी त्यावेळेस असं केलं की मूर्त्यामध्ये घोटाळा केला विठ्ठल काय, तर आम्ही सांगू शकतो ना की यांनी सुद्धा कुत्र्याला नस देण्यासाठी पण त्याच्यात मोठा घोटाळा झालाय, हे पण सांगू शकतो ना. अशा भरपूर आहेत ना. एकच सांगितलं मी तुम्हाला, यादी आहे का? हा, भरपूर आहे ना असे. काय 4-5 सांगता येईल महत्वाची? आता त्याच्यामध्ये झालं तुमचे सांगायचं आता की काही जे काम करायची नाहीये शहरामध्ये. आता ज्यावेळेस दादांनी पाहिलं की मागच्या वेळेस आले, जेव्हा मुख्यमंत्री झाले तर महापालिकेत आले, कमिशनरशी भेटले, तर त्यावेळेस सगळं त्यांनी आढावा घेतला की काय काय कामं गरजेची नाहीयेत, ती कामं तुम्ही करायची गरज नाहीये. बरोबर. तर आता इकडं प्रस्ताव ह्याचा होता स्टेडियमचा. तो प्रस्ताव दादांनी पाहिल्यानंतर ते थांबवलं ना. अच्छा. की गरज काय, त्यांचं बरोबर आहे की 4 किलोमीटरच्या अंतरावरती बालेवाडी आहे, बरोबर. मग दुसरं स्टेडियमची गरज काय आहे? अशी कामं जी आहेत ती त्यांनी त्यांच्या लक्षात आहे ना. ह्यांनी तर त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार केला. आता ब्रिजच्या खाली 28 कोटीचे टेंडर, इकडे कचऱ्याचं टेंडर, कुठं ब्रिजच्या खाली 28 कोटी बाले आपलं भोसरीला मी ऐकलं की 28 कोटीचे टेंडर ब्रिजच्या खालचं काहीतरी होतं त्यावेळेस ह्यांच्या काळामध्ये. तर ते टेंडर मध्ये बरंच गरज नसताना ते टेंडर काढलं गेले, असे बरेचसे आहेत ना. भाजपच्या काळामध्ये शहर स्मार्ट झालं, स्मार्ट सिटीची किती मोठी कामं झाली. आज बी आम्ही शहरामध्ये, आता मी कितीतरी वेळा कंप्लीट केल्यात, मी फोटो काढून दिलेत. आज शहर स्मार्ट झालं म्हणता तुम्ही वाकड आणि पिंपळे सौदागरच दाखवता. बरोबर काय महापालिकेकडे आमच्याकडे सकाळी जर आलात ना तर 9-10 वाजेपर्यंत कचरा उचलला जात नाही.
अशा रस्त्याला 18 मीटरच्या रस्त्याला ढीगचे ढीग पडलेले असतात कचऱ्याचे. तर ह्या सगळ्या समस्या अजिबात लोक त्यांना म्हणजे हे भाजपच्या काळामध्ये चकाचक सिमेंटचे रस्ते झाले, मोठमोठे फुटपाथ झाले ना. मला वाटतं तेवढंच काम असेल. भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त भाजप. आता लोक एवढी म्हणजे आमच्या एकच उदाहरण देतो की सांगवी पिंपळगावच्या परिसरामध्ये एवढे लोक दहशत होती की मागच्या 2-4 महिन्यापूर्वी कमिशनर चौबे साहेबांनी 10 ते 12 जणांना मोका लावून आतमध्ये टाकले. म्हणून आता तुमच्याकडे दहशत तिथे हो म्हणजे गुंडागिरी पण होती, ती कमी झाली आता आतमध्ये टाकल्यामुळं. म्हणजे भियायचे लोक. आणि एक कामाचं समस्याचं तुम्ही बघितलं, मला वाटतं की भाजपच्या काळामध्ये फक्त मी सांगेल की सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले, याच्या पलीकडे काय यांनी हे केलेलं नाहीये लोकांसाठी. जे दादांच्या काळात जे काम, आता तुम्ही पाहिलं असाल की स्मार्ट सिटीचा आता सांगलात की दादांच्या काळात जे काही कामं झालेत, ब्रिज झालेत, हे झाले, हे सगळं त्यांच्याच काळात झालं ना राष्ट्रवादीच्या. आता हे 22 नंतर झाले, ते ह्यांचा एवढा भ्रष्टाचार केलाय फक्त. आता ते एक एक त्यावेळेस निघलं जाईल. राष्ट्रवादीचे लोक ते काढत, हे सगळ्यात मोठं. आमचं आता कसं होतं, मला काही लिमिट पडतं, त्या पद्धतीनेच मी बोलणार. मी आता शहराध्यक्ष आहे, आमच्या वरचे माझे आमदार आहेत, ह्या लोकांनी हे सगळं काढलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. पण आता हे बोलावंच लागेल. येणार प्रचारामध्ये येणार याचे सगळे विषय प्रचारामध्ये येणार. छान. ओव्हरऑल आपण पाहिलं, माजी नगरसेवक राजेंद्रजी जगताप तसे पट्टीचे खिलाडी आहेत, ते पट्टीचे पोहणारे आहेत. त्याच्यामुळे राजकारणाच्या तलावामध्ये ते अगदी कोणी कशी हे टाकू द्या, ते तलाव म्हणजे थोडक्यात ती शर्यत जिंकतात. आतापर्यंत मागे त्यांना गाफील ठेवून त्यांचा पराभव झाला, त्याच्यामुळे त्यांच्या त्या अगदी जिव्हारी लागलेलं आहे. आणि यावेळेस ठरवलं त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मैदान मारायचं, ही कुस्ती जिंकायची, आणि त्या तयारीने ते आता रिंगणात उतरलेले आहेत. राजेंद्रजी, तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मला PCB मध्ये तुम्ही बोलवलं, माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल PCBच्या तुम्हाला धन्यवाद, शुभेच्छा देतो. थँक्यू. तुमचा चॅनल 7-8 लाखाच्या पुढे गेलेला आहे सर्व. लाख झाले. आता अनेक अशीच प्रगती हो, अशी तुम्हाला शुभेच्छा.